श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक 18 जागा, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन मगदूम बिनविरोध आणि कृष्णामाई महोत्सव उत्साहात साजरा. यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 31 जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 18, काँग्रेसला 11, भाजपा 16, शिवसेना 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काम पाहिलं. या निवडणुकीत महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन मगदूम यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत 2026-27 साठी 751 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य, त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी सांगलीमध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. सांगली पॅटर्न किल्ले महोत्सव या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाप अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमात शिवचरित्र केवळ शब्दातूनच नाही तर पोवाडे, नृत्य, मर्दानी खेळ आणि ढोलताशांच्या निनादातून जिवंत झाले. शिवचरित्रावर आधारित श्रीमंत योगी हे महानाट्यही यावेळी सादर करण्यात आलं. श्री गणपती पंचायत संस्थान, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री कृष्णामाई महोत्सव समिती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला कृष्णामाई महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण जागृतीचा संदेश यामधून देण्यात आला. 5 दिवस चाललेल्या महोत्सवात शोभायात्रा, जलकलश पूजन, कृष्णामाई गंगामाई महाआरती, पोवाडा, भक्तिगीतं, विविध स्पर्धा, प्रवचन, भजन, नदी स्वच्छता आणि संवर्धन याविषयी व्याख्यान अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कृष्णामाई महोत्सवासाठी नदीचा परिसर स्वच्छ करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सांगली आणि परिसरातील गावातील नागरिकांनी या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला. दृश्य कला क्षेत्रातील आणि उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करता यावी, त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरवर्षी राज्यातील कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी कला प्रदर्शन आयोजित केलं जातं. यंदाचं 65वं महाराष्ट्र कला प्रदर्शन 17 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत सांगलीच्या कला विश्व महाविद्यालयात पार पडलं. राज्यातील विविध कला संस्थेतील जवळजवळ 4000 विद्यार्थ्यांच्या 5500 कलाकृती या प्रदर्शनासाठी पाठवल्या होत्या. त्यातून 1275 कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. राज्याचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या वतीनं महाशिवरात्र तसंच द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी 45 स्टॉल उभे करण्यात आले होते. द्राक्ष, चिक्कू, रामफळ, केळी, पपईसह विविध फळांची विक्री, फळ सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा आदी स्पर्धा तसंच आहार तज्ज्ञ मार्गदर्शन तसंच महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमही यावेळी घेण्यात आले. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.